नमस्कार मित्रांनो, थांबा. तुम्हाला जी काय दावायचा प्रयत्न जे असतो माझा ते फक्त रिअलमध्ये असतो. आजच व्हिडिओ टाकला होता मी फळमाशीच्या ट्रॅपबद्दल. तर तुम्हाला दाखवतो ट्रॅपमध्ये माशी कशी अडकते हवा. तुम्ही बघू शकता. तुम्ही बरेच जणांचं बी फोन आलं की काहीतरी उगाच बनवतो या कुठं त्यात माशा अडकत असते काय तवा. हे बघू शकता, दिसली का तुम्हाला माशी? तर ही सुरुवात आहे आताशी, बरं का. तर बघा आता लोकांच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही. कोण वाईट सांगत असेल, कोणी कसं सांगत असेल, आपल्याला फक्त आपल्या कामाशी आपण मतलब ठेवतो की जेणेकरून लोक म्हणजे वाईट सांगते ती, कोणाला फसवते ती, काय करते ती, हे अशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण कसं क्लिअर राहिलं पाहिजे हे आपलं एक दाखवण्याचा प्रयत्न असतो. मला सांगायला काय कोणी काय बी सांगतं, वाईट सांगतं, कोण फसवतं, हे घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या. पण जे आपण बी आपल्याला धावण्याचा प्रयत्न असतो ते फक्त रिअलच असतो. त्याच्यामुळं होतं एवढं, तुम्ही आपल्या व्हिडिओला बी लाईक बी करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला इथनं पुढं ह्याच्या पाठीमागं जेवढं व्हिडिओ असतील तेवढं बी जी बी काय असेल ते खरंच टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि इथनं पुढं बी जी बी काय असेल ते रिअलमध्ये धावण्याचा प्रयत्न असतो. आजचाच व्हिडिओ होता एक साधारण 15 ते 20 मिनिटापूर्वीचा अगोदरचा. आणि हा पण व्हिडिओ एक 10 मिनिटापूर्वीच लगेच शेतातनं रानातनं माघारी रिटर्न जाताना ती मला असं निदर्शनात आलं की बघितलं त्या ट्रॅपमध्ये बघायला खरंच माशी अडकली का नाही, अडकते त्या का नाही त्या. तर त्याच बॉक्सला फक्त एकाच साईडला फक्त मी होल मारलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माशी अडकते, म्हणजे फळमाशी. कारण फळाचं सगळं वाटोळं झाल्यावर काय अर्थच नाही ना, पुन्हा मजाच नाही ना. त्याच्यामुळं कसं, ज्या ठिकाणी तुमचं काय 2-2.5 हजार रुपये जायचे तर बाबा सगळ्या रानात, तुम्ही एवढं माणूस 50-55 रुपयाचा ट्रॅप आणून बसवत नाही. मग त्यापेक्षा त्यालाच ॲडिशनल आपण जुगाड काहीतरी थोडंसं ॲडिशनल डोकं लावून थोडंसं ही केले तर अशा प्रकारे आपण करू शकता. तर एवढंच दाखवण्याचा प्रयत्न. आणि जे बी काय आपलं असतं ते रिअल असतं, खोटं नाटं काही नसतं. जी बी आहे ते सगळं खरं आहे. आपली परिस्थिती मी सांगितलं असं काही व्हिडिओमध्ये मी बोललो असेल की माझ्याकडे भांडवल नाही. आता मला एक दोघांचं फोन पण आलं की मग देऊ का तुला 10-5 हजार रुपये. मध्ये तर एक दोघं जण मला असे म्हणले की तो ककडीच्या ह्याला सुतळीला तुझ्याकडे पैसे नव्हतं काय, तू साड्याच्या दांडुट्या करून बांधल्या ते, मग 10-5 हजार रुपये मागायचं होतं. मग आम्ही दिलं असतं की. अरे पण तुझं पुन्हा माघारी देणंच आहे ना. माझ्यात इकडं सुतळीला आहे, सुतळी कशी आहे किलो, 100 रुपये का काहीतरी किलो आहे मला वाटतं काहीतरी. आणि साडी काय 25 रुपयाला साडी बाजारात जुन्या साड्या भेटत्या त्या. तर मग ज्या ठिकाणी आपला फायदा होतो ते केलं पाहिजे, एक सांगण्याचा उद्देश.